नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण महानगरपालिका भरती अधिनियमन 1888 बद्दल आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये आपण प्रकरण 1 पर्यंत बघितलं होतं आणि हे अत्यंत उपयुक्त आहे। जवळपास मी काल 80 बोललो पण 100 मार्कासाठी हा पेपरला विचारला जाणारा कायदा आहे। ठीक आहे, महानगरपालिका मध्ये ज्या वॅकन्सी निघाल्या कर निरीक्षक यामध्ये जवळपास 100 गुणांसाठी हा कायदा विचारला जाणार। त्यापैकी आपण एक प्रकरण, असे किती प्रकरण आहे, जवळपास 21 प्रकरण आहे। 21 पैकी आपण एक काल यूट्यूबला अपलोड केला आहे। आता त्यापैकी आपण दुसरा प्रकरण आज घेणार आहोत आणि हा पूर्ण प्रकरण एकदम मोफत असणार आणि जे इम्पॉर्टंट आहे या एक्झाममध्ये तेवढेच या प्रकरणातले पॉईंट्स आपण घेणार आणि तुम्हाला सुद्धा सांगणार की एवढेच पॉईंट करायची बस, याच्या व्यतिरिक्त काहीही 100 गुणांसाठी म्हणजे नॉर्मल नाही आहे। ठीक आहे, 100 गुणांसाठी म्हणजे खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण चालू करतो, प्रकरण दुसरं चालू करतो। आता बघा, आपण मागच्या प्रकरणामध्ये हे बघितलं होतं की महापौर, हे जो महापौर दिसतोय की महापौर हे पद कोणत्या कलमाअंतर्गत येते महानगरपालिकेच्या, तर कोणत्या कलमाअंतर्गत इथे कलम 19 दिसतंय। ठीक आहे, 19 19 दोन वेळा 19(1) आणि ही जी कलम आहे ही विरोधी पक्षनेताची आहे। महानगरपालिकेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता असतो, त्याची कलम किती 19 आणि त्या सर्वांना जो मानधन दिला जातो, कोणाला, महानगरपालिकेमध्ये जेवढे कर्मचारी आहेत त्यांना सर्वांना, जे नेते आहेत त्यांना मानधन जो देतो ते कोणत्या कलमानुसार, कलम 19 हे मी इथपर्यंत काल झालं होतं। आज आपण प्रकरण 2 घेणार, त्यातले सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट, हे यातले काय करा की जे इम्पॉर्टंट वाटते ते लिहून टाका। ठीक आहे, मग चला मग पुढे व्हिडिओ चालू करू। बघा, प्रकरण दुसरा चालू होईल आता, अनुक्रम निकाल चालू प्रकरण 2। आता याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला स्थायी समिती, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे इथे। बघा, स्थायी समिती दिसतंय सर्वांना। स्थायी समिती आपल्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा स्थायी समिती असते, स्थायी समिती महानगरपालिकेत सुद्धा आहे। आता स्थायी समितीची कलमे बघा, यातल्या इम्पॉर्टंट बघतो आपण। कलम 20 काय म्हणते, स्थायी समितीची रचना, बहुत बढिया। स्थायी समितीची रचना जशी आपण बघितली होती, महानगरपालिकाची व्याख्या कोणत्या कलमात आहे, महानगरपालिका व्याख्या, तर कलम 2 मध्ये दिलं होतं आपण, हे कलम 2 मध्ये। तसंच स्थायी समितीची रचना कोणत्या कलमाअंतर्गत येते, तर कलम 20 मध्ये स्थायी समितीची काय रचना। नेक्स्ट बघू, कलम 21 काय म्हणते, 21 आहे स्थायी समितीच्या सभापतीची नेमणूक, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, दोन्ही 20-21 माहीत पाहिजे। स्थायी समितीच्या सभापतीची नेमणूक कोणत्या कलमाअंतर्गत येते, तर कलम 21। कलम 22 बघू, स्थायी समितीच्या सभांना स्वतः अनुपस्थित राहणाऱ्या सदस्यांची जागा रिकामी होणे। आता बघा, स्थायी समिती ही एक महत्त्वाची समिती असते आणि या समितीची जी बैठक होते किंवा महिन्याला किंवा 3 महिन्याला जसा बैठक होते, त्या बैठकीला जे स्थायी समितीचे सदस्य असतात ते अनुपस्थित राहिली की ती रिक्त पद आपोआप रिक्त होते, कारण त्या स्थायी समितीला बैठकीला हजर राहणे अनिवार्य असते। ठीक आहे, मग स्थायी समितीला जर एखाद्या सभापती किंवा एखाद्या सदस्यांनी जर अनुपस्थित लावली तर त्याचा पद काय राहतो, रिकामा राहतो। हा कोणत्या कलमाअंतर्गत येते, तर कलम 22 नुसार। नेक्स्ट आहे, स्थायी समितीला नैमित्तिक रिकाम्या जागा कशा भराव्याच्या, इम्पॉर्टंट आहे। स्थायी समितीची विशेष समितीकडे किंवा उपसमितीकडे अधिकार प्रायोजित करता येतील, हे पण इम्पॉर्टंट आहे। आता फक्त याच्यातले काय महत्त्वाचं आहे, स्थायी समितीची रचना कोणत्या कलमात आहे, 20, आणि त्या सभापतीची नेमणूक हे 2 कलम 20-21। 20 स्थायी समितीची रचना आणि 21 काय म्हणते, स्थायी समितीच्या सभापतीची नेमणूक, एवढ्या लक्षात ठेवा। नंतर आहे परिवहन समिती। परिवहन माहीत आहे तुम्हाला, ST महामंडळ महानगरपालिकेच्या 5 रुपयात 6 रुपयात AC बस घेतात, AC बसमध्ये जाऊ शकतो आपण। ठीक आहे, परिवहन समिती, परिवहन समितीची नेमणूक कोणत्या कलमात येते, 25, महत्त्वाची आहे। खालीलपैकी महानगरपालिका अंतर्गत परिवहन समितीची नेमणूक कोणत्या कलमात येते, तर 25।
त्यानंतर परिवहन समितीच्या सदस्यांची अर्हता नॉट इम्पॉर्टंट. त्यानंतर परिवहन समितीचा सभापती, हे महत्त्वाचं आहे. परिवहन खात्यातील महानगरपालिकेच्या परिवहन खात्यातील सभापतीची कोणत्या कलमाअंतर्गत नेमणूक होते किंवा कोणती कलम आहे परिवहन खात्याची सभापती? तर कलम 27 इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कलम 28 काय म्हणते बघा, परिवहन समितीच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी वाहन खर्च. वा परिवहन समितीच्या सभांना उपस्थित राहण्याचा वाहन खर्च 28 मध्ये दिलाय. म्हणजे एखादी सभा मीटिंग झाली, त्या मीटिंगला येऊन ते सदस्य हजर राहतात, त्यांना या जायचा खर्च सुद्धा देते महानगरपालिका. ती कोणती कलमांतर, कोणत्या कलमानुसार? तर 28 नुसार. 29 काय म्हणते बघा, परिवहन समितीच्या उपसमित्या. परिवहन समितीच्या उपसमित्या हे पण ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रभाग समिती दिसते खाली, हे सगळं इम्पॉर्टंट आहे पेपरला. प्रभाग समिती दिसते. काय? प्रभाग समितीची रचना कलम 29 विशेष व तर्द समित्या. महानगरपालिकेच्या विशेष समित्या कलम 30 नुसार. त्यानंतर तर्द समितीची नेमणूक कलम 31 नुसार. त्यानंतर 31 प्रमाणशीर प्रतिनिधित्व देऊन समित्यावर नामनिर्देशित नियुक्ती करणे ना. हे जे दिसते आतापर्यंत एकही इम्पॉर्टंट नाही. संयुक्त समिती काय? अन्य स्थानिक प्राधिकरणाबरोबर संयुक्त व्यवहार, हे पण इम्पॉर्टंट नाहीये. जे आहे ते सांगतो. कामकाजाच्या विधिग्राह्यतेसंबंधी तरतूद. महानगरपालिका इत्यादीमध्ये जागा रिकामी झाल्यामुळे तिचे कामकाज विधिग्राह्य न होणे, महानगरपालिका सदस्य इत्यादीच्या अर्हतेमुळे तिच्या कामकाजात बाध न येणे. आता हे बघा, हे इम्पॉर्टंट नाही. आणि एक लक्षात ठेवा, जे इम्पॉर्टंट आहे ते मी जीव लावून सांगतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये असे 528 कलम आहे. जर एवढ्या दिले तर तुम्हाला लय कलमा होणार, म्हणून मी शॉर्टमध्ये कट करत देतोय. आता पुढचा बघा. पुढचा आहे प्रकरण 2च आहे, रचना. कलम 25. कलम 25 काय म्हणते बघा, तद्विरुद्ध सिद्ध करण्यात येईपर्यंत सभांचे कामकाज उचित व विधिग्राह्य असणे. त्यानंतर नॉट इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट असेल मी सांगून देतो. महानगरपालिकेने कोणत्याही समितीचे अधिकार वापर करणे व तिचा कर्तव्य पार पाडणे. महानगरपालिकेने कोणत्याही समितीच्या अधिकारांचा वापर करणे व तिचा कर्तव्य पार पाडणे, हे कोणत्या कलमात आहे? 35 बरोबर आहे. आपण एखाद्या दुसऱ्या खात्याचं काम जर ती दुसरीकडे लावत असेल तर महानगरपालिकेला तो अधिकार आहे 35 नुसार. ती कोणत्याही समितीचा वापर करून कर्तव्य पार पाडू शकते. 35 समितीचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून दूर करणे. आता हे महत्त्वाचं आहे. 35 काय? समितीचे सभापती आणि उपसभापती यांना दूर करण्यासाठी कोणती कलम? तर 35 त्यानंतर नगरपालिका आयुक्त, हे पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा. आता मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे ते आहे. नगरपालिका आयुक्त. आता बघा महानगरपालिकेचा आयुक्ताची कलम किती आहे रे बाबा? तर 36. लक्षातच ठेवा. महानगरपालिका आयुक्त कलम किती? 36. महापौर आणि उपपौरची कलम किती आहे? महापौर उपपौर कलम 19 आहे. लक्षात ठेवा. आयुक्ताची किती आहे म्हटलं तर 36 नुसार आयुक्ताची नेमणूक होते आणि 37 नुसार आयुक्तांचे वेतन दिले जाते. हे पण महत्त्वाचं आहे की महानगरपालिका जो प्रशासकीय प्रमुख असतो आयुक्त, याचा वेतन कोणत्या कलमाअंतर्गत येते? तर 37 आणि नेमणूक 36. 37 सोपं आहे. त्यानंतर आयुक्ताला अनुपस्थित रजा देणे व रजा भत्ता, हे कलम 38 मध्ये येतं. त्यानंतर हंगामी आयुक्ताची नेमणूक व त्यांचे परिश्रम 39, हे महत्त्वाचं आहे. आयुक्ताला अनुपस्थित हे रजा देणे इम्पॉर्टंट नाही, पण येऊ शकतं. आयुक्ताची नेमणूक 36, वेतन 37. आणि हंगामी आयुक्त जर नेमायचा असेल, एखाद्या ठिकाणचा आयुक्त जर काहीतरी झालं, एमर्जन्सी काही झालं बाबा, तर त्यावेळेस हंगामी आयुक्त 39 नुसार नेमू शकतो. 39 काय म्हणते? महानगरपालिका अतिरिक्त आयुक्ताची नेमणूक. महानगरपालिकामध्ये जर एखादा एक्स्ट्रा आयुक्त पाहिजे असेल तर 39 नुसार. हंगामी किती? 39. मग महत्त्वाचं काय तुम्ही लक्षात काय ठेवा, 36 आयुक्ताची नेमणूक, 37 त्यांना वेतन, 39 काय? हंगामी आयुक्त आणि 39 काय? अतिरिक्त. अतिरिक्त म्हणजे एक्स्ट्रा, एकापेक्षा 2 असू शकतात.
उपायुक्त वगैरे असं. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, एवढं भाग लक्षातच ठेवा, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे एवढं. ठीक आहे, हे जे आयुक्तबद्दल दिलं ना हे इम्पॉर्टंटच आहे, लक्षातच ठेवायचं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पुढे बघू. किती वेळ झाला बघू द्या मिनटं, कारण जास्त लांब व्हिडिओ नाही करत. 10 मिनटं झाले. ठीक आहे, चला इथपर्यंतच करू. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून छोटं संध्याकाळी एक व्हिडिओ बनवतो, त्यामध्ये टाकू. धन्यवाद.